या जगात समस्या नाही असा एकही माणूस नाही आणि उपाय नाही अशी एकही समस्या नाही. तर त्याच समस्या ज्या तुम्हाला भेडसावत आहेत त्यांचंच निराकरण करण्यासाठी काही उपाय मी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकतात की आता अमावस्येच्या दिवशी किती महत्त्व असतं. अमावस्येच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. आपण लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या दिवशीच करत असतो. अमावस्या वाईट नाही, परंतु नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार, नकारात्मक आपल्या आयुष्यातील ज्या काही सिच्युएशन आहेत त्या चेंज करण्यासाठी एक छानशी म्हणतात ना अपॉर्च्युनिटी आहे, ती अमावस्या आहे. तर ह्या म्हणजे आपल्या 9 तारीखला येणाऱ्या फेब्रुवारीच्या 9 तारीखला येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण काय करू शकतो किंवा कशा रीतीने आपण अमावस्येचा त्या आपल्या आयुष्याचा सुवर्णकाळ आणण्यासाठी वापर करू शकतो, ह्याच्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, 9 तारीखला अमावस्या जी लागत आहे ती सकाळी लागत आहे 8 वाजल्यापासून. त्याच्यानंतर ती जे 10 तारीखच्या सकाळपर्यंत आहे, 4 वाजेपर्यंत, 4 ते 4:30च्या आसपास आहे. म्हणजे सकाळी आपल्याकडे 9 तारीखला जी अमावस्या लागणार आहे पूर्ण दिवसभर आहे. त्यामुळे अमावस्येचे उपाय करायला विसरू नका. तर 9 तारीखला तुम्ही असे काय उपाय करू शकता. तसंही प्रत्येक अमावस्येला घर आपण स्वच्छ करत असतो किंवा जी लादी वगैरे पुसत असतो त्याच्यामध्ये खडे मिठाचा वापर करत असतो, हळदीचा वापर करत असतो. काही ठिकाणी हळद, हिंग, त्याचबरोबर खडे मिठाचा, गोमूत्राचा वापर करत असतो. त्याचबरोबर जे उंबरठे आहे त्याच्यावर हळदीचं लेपन केलं जातं. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, परंतु नावामध्येच ही जी अमावस्या आहे ती मौनी अमावस्या, दर्श अमावस्या असं म्हटलं जातं. तर आता हे बघा, नावामध्येच आहे मौनी अमावस्या. म्हणजे काय, तर मौन जितकं तुम्हाला पाळता येईल तितकं पाळा. तसंही बघा, जो जास्त कमी बोलणारी व्यक्ती असते किंवा जे जास्त बडबड करत नाही त्याच्या आयुष्यामध्ये समस्या देखील कमी येत असतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्याच घालवायच्या असतील तर त्यात एक दिवस तुम्ही मौन पाळायचा प्रयत्न करा. पूर्ण दिवसभरामध्ये जितकं कमी बोलता येईल तितकं बोलायचा प्रयत्न करा. हो नाही मध्ये उत्तर द्यायचा ट्राय करा. जास्त बोलून काही गोष्टी वाढतात, त्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा, कमी बोलण्याचा प्रयत्न करा आणि कमी बोलून देखील आपले जे समस्या आहेत त्या निराकरण होत असतात. तर आता पहिली गोष्ट म्हणजे हा एक उपायच आहे म्हटलं तरी चालेल. बोलायचं तुम्हाला कमी आहे, शक्यतो मौन जितकं, आता हे बघा, तुम्ही पूर्ण दिवसभर मौन नाही पाळता आलं तर तुम्हाला 1 तास, 2 तास, जितके जास्त तास तुम्ही मौन बसणार तितकं तुम्हाला खूप म्हणजे हे होईल. असं याचा अर्थ नाही आहे की मौन राहिलात की तुम्ही तुमच्या मनामध्ये विचारांची गर्दी सुरू झाली आहे. असं न करता मौन आहात, त्या मौनाच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचा जो काही इष्टदेव आहेत, कुलदेव आहेत त्यांचं स्मरण करा. अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करण्याला खूप महत्त्व आहे. पितर जे आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यातील म्हणजे पितर जे आहेत ना ते कसं आहे, देव आणि आपण स्वतः आणि त्याच्यामध्ये असतात ते आपले पितर आपल्याला म्हणजे काही ठिकाणी बऱ्याच जणांना असं जाणवतं की पितर काही ठिकाणी आपल्याला आडवे येतात काही गोष्टींमध्ये. तर त्यांची सेवा करा. म्हणजे आता अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाला पाणी वाहणं, दूध जे आहे ते वाहणं. त्याचबरोबर जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावलात, तिळाच्या तेलाचा दिवा, त्याचमध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तर तुमच्या म्हणजे पितृ जो दोष आहे तो निवारण होण्यासाठी मदत होईल. तुम्ही बाहेर जाऊन झाडाखाली दिवा नसाल लावू शकत तर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला मुख करून तुम्ही पितरांसाठी एक दिवा नक्की प्रज्वलित करा. त्याने देखील तुमच्या आयुष्यातील पितृदोष जो आहे, वास्तुदोष आहे, तो निवारण होण्यासाठी मदत होणार आहे. तर पितृदोष, वास्तुदोष हे तर सगळं त्याच्यातनं निवारण होणारच आहे. अडलेली कामं पूर्ण होणार आहेत. कुठलंही काम आपण हातात घेतलं त्याच्यामागे अनंत अडचणी येणं किंवा काम होणं सक्सेसच होत नाही आहे किंवा बऱ्याच जणांना असं होतं की हातातोंडाशी आलेला घास निघून जात आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पितरांसाठी जे काही आहे ते करा. दान धर्म करा. काळे तीळ टाकून तुम्ही त्या पाण्याने आंघोळ करू शकतात, काळे तीळ दान करू शकतात, अन्नदान करू शकतात, पाण्याचं दान करू शकतात. त्या अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्ही म्हणजे आदल्या दिवशी चणे जे आहेत ते थोडे मुठभर भिजायला घालून ते त्याच्यानंतर तुम्ही पक्ष्यांना देऊन बघा. त्या दिवशी तुम्हाला काळे चणे जर तुम्ही दान केले तर किती फरक तुमच्या आयुष्यामध्ये येईल ते तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर
आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तो तुम्ही ह्या अमावस्यापासून 4 अमावस्या, 2 अमावस्या, 5 अमावस्या कंटिन्यू देखील करू शकता. ह्या उपायाने काय होणार आहे तर तुमच्यावरचे जे काही निगेटिव्हिटी तुमच्याकडे महिनाभर साठलेली असेल ना, ती तुमच्या मागची कटकट निगेटिव्हिटी, घरातील वाद किंवा वास्तुदोष, अशा वास्तूमध्ये राहण्याचा पण तुमचा एक योग असतो की आपण ज्या घरामध्ये वास्तुदोष आहेत आपण तिथेच राहतोय. आपण मनात आणून पण त्या घरातून बाहेर जाऊ शकत नाही, कारण हा तुमच्या पत्रिकेतील तुमचा योग आहे, ती तुम्ही तिथे राहताय. तुमच्या पत्रिकेतील तसे योग आहेत. हे बघा, पत्रिका पूर्णपणे चेंज होत नाही, पण योगांवर सोल्युशन आहे. आणि हेच सोल्युशन मी आता तुम्हाला सांगते की काय करा तुम्ही की जेणेकरून म्हणजे तुमच्या पत्रिकेतील जरी दोष असतील, वास्तुदोष असतील, पत्रिकेतील दोष असतील, पितृदोष असतील, काहीही अनंत अडचणी तुमच्या मागच्या असतील, तर त्या टळण्यासाठी एका उपाय आहे, तो म्हणजे छायादान. छायादान म्हणजे काय, ते एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मातीचं जे पसरत भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे. शुद्ध तिळाचं तेल वापरा त्याच्यासाठी, कारण आपण हा उपाय एकदाच करत आहोत महिन्यातनं. मौनी अमावस्या खरं तर खूप कमी वेळा येणारा अमावस्या आहे, त्यामुळे शुद्ध तिळाचं तेल वापरा. तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा अर्धा मिनिटभर बघायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जे प्रॉब्लेम आहेत ते इमॅजिन करायचं आहे की ते आपण गेलेत आपल्या आयुष्यातून, आणि तर म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स निघून गेलेले आहेत. तुम्हाला चेहरा अर्धा ते 1 मिनिटभर बघायचा आहे. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निघून गेलेले आहेत. त्याच्यानंतर ते जे तेल आहे ते तुम्हाला, आता हे बघा, हा उपाय करत असताना घरात शांत चित्ताने बसा. जिथे तुम्हाला तुमचा चेहरा तेलामध्ये दिसेल अशा ठिकाणी बसा. त्यानंतर ते तेल घेऊन तुम्हाला जायचं आहे कुठे, तर मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा शनी महाराजांच्या मंदिरामध्ये. तुम्हाला जर तिकडे शनी महाराजांवर किंवा मारुतीरायावर अभिषेक करता आला तर त्यांच्या चरणाशी ते तेल टाका, किंवा जर तुम्हाला नाही करता आलं तर तिथे दिवा प्रज्वलित असेल त्या दिव्यामध्ये टाका. असं तुम्हाला एक ह्या मौनी अमावस्येपासून 4, 5, 7 किती तुम्हाला 7 अमावस्या, 11 अमावस्या जितके वेळा करता येईल तितके वेळा करा. कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. उलट त्याने तुमच्यातील ज्या काही नकारात्मकता आहे, तुमच्यामध्ये आळस भरलेला आहे, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम भरलेला आहे, सगळ्या निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील ज्या काही कटकटी अडचणी दूर होतील, पैशाचे मार्ग खुले होतील. त्याचबरोबर ज्या काही अनंत समस्या आहेत, तुमच्याकडे कार्यसिद्धी होत नसेल तर ती सिद्धी देखील तुमच्याकडने होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की काळे तीळ वगैरे जे आहेत ते दान करायला विसरू नका. काळ्या रंगाच्या चपला, काळ्या रंगाची छत्री, काळ्या रंगाचं माठ, त्याचबरोबर काळ्या रंगाची घोंगडी किंवा अंथरुणं वगैरे पांघरुणं, ह्या अशा गरिबांना दान करायला अजिबात विसरू नका. जर तुमच्याकडे म्हणजे असं आश्रम आहे की जिथे अंध व्यक्ती आहेत, तर तुम्ही त्या दिवशी 10 अंध जे आहेत ना, अंक लक्षात घ्या की 10 काय सांगते. नवग्रह आपल्याला जर आपल्या म्हणजे अंडर आणायचे असतील, किंवा नवग्रह आपल्याला म्हणतात ना की आपल्याला त्यांची शांती करायची असेल, तर त्यात छोटासा उपाय आहे की आपलं 10वं जे घर आहे कुंडलीतील ते ॲक्टिवेट करायचं आहे. आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी 10 अंध जे आहेत त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या. म्हणजे खायला देत असताना लक्षात घ्या की म्हणजे गोड खायला देऊ नका. तुम्हाला नमकीन किंवा काहीतरी असं नॉर्मल काहीतरी खायला द्या. म्हणजे जसं की तुम्ही काही वडापाव अगदी तुम्हाला दान करायचं असेल तर तो देखील तुम्ही करू शकता. बिस्किटमध्ये दान करायचं असेल, नमकीन दान करा, गोड नका करू. कारण हे बघा, हे दान आहे, शनी महाराजांचं दान आहे, त्यामुळे गोड दान करू नका. ते तुम्हाला दान करताना नमकीनमध्ये दान करायचं आहे. हे फक्त तुम्ही ह्या अमावस्येपासून ट्राय करा, प्रत्येक अमावस्येला करायला. बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडतात. चमत्कार घडणार, कारण हे खूप छोटे छोटे आणि ट्राय टेस्टेड उपाय आहेत, ते करायला अजिबात विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे तिळाचं तेल जे आहे ते तुम्ही छायादान करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठे एक अंध व्यक्ती दिसला तरी त्याला देखील दान करू शकता तुम्ही. असं नाही की 10च करा, एक दिसला तर नक्कीच करा, तिथून सुरू करा. हे बघा, तुम्हाला दान करायचं असेल ना तर पहिले सुरुवात करा. का सांगते बघा, तुम्ही रोज इतकं जरी दान करण्याचं ठरवलं की मी इतकीचे मुठभर साखर दान करेल, तुमच्याकडे तेवढी ऐपत येईल की तुम्ही मुठभर साखर दान करू शकता. तुमची मानसिकता, हे बघा, सगळ्यांकडे पैसा आहे किंवा म्हणजे असं मी म्हणत नाही प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे काय आहे, पण दान करण्याची दानत जी आहे ती सगळ्यांकडे नाही. त्यामुळे जर तुम्ही दान करत राहाल तर तुमच्या जी वेल्थ आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे, वेल्थ वाढणार आहे दान केल्याने. त्याच्यामुळे नक्की दान करा. कुठल्याही गोष्टीच्या मध्ये
तुमच्यामध्ये अडचणी येत असतील तर ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की करा. बघा तुम्हाला काय चमत्कार तुमच्या आयुष्यात घडलेला दिसेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.